पुढे समास प्रकरणामध्ये जो दुसऱ्या प्रकारचा समास येतो तो आहे तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये आपण काल अव्ययीभाव समास पर्यंत बघितलं. म्हणजे पहिला जो प्रकार होता अव्ययीभाव समास तो इथे पूर्ण झाला होता काल. त्याच्या पुढचा प्रकार आहे तो तत्पुरुष समास. काल जो अव्ययीभाव समास बघितला त्याच्यामध्ये कोणत्या पदाला प्राधान्य होतं? पूर्वपद प्राधान्य. म्हणून अव्ययीभाव समासाला आपण पूर्वपद प्रधान समास असा त्याचा प्रकार पडतो अव्ययीभाव समासाचा. नंतर दुसरा जो समास आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये उत्तर पदाला प्राधान्य असतं. म्हणजे दुसरं जे पद आहे समास विग्रहामधलं किंवा विग्रह केल्यानंतर दुसरं पद तयार होतं त्याला जास्त प्राधान्य असतं, त्याला महत्त्व असतं. म्हणून उत्तर पदाचं जे लिंगवचन असतं तेच संपूर्ण समस्त पदाचं लिंगवचन बनतं. तत्पुरुष समासामध्ये उत्तर पदाचं जे लिंगवचन असतं तेच संपूर्ण समासाचं लिंगवचन असतं. आता अव्ययीभाव समास जो बघितला त्याच्यामध्ये कसं होतं? अव्ययीभाव समास चं वचन कोणतं असायचं? ते अवयव असायचे त्यामुळे वचन नित्य एकवचनी असायचा ना तो. अव्यय असायचा त्याच्यामुळे वचन बदलणार नाही. पण वचन असेल ना एक वचन द्विवचन असं एकवचनी राहणार नित्य एकवचनी. आणि लिंग कोणतं असणार? समस्त नपुंसकलिंगी अव्ययीभाव मध्ये. म्हणजे एक तर शेवटी पाय तुटलेला म राहील किंवा मग वेलांटी राहील असं ते समस्त पद असेल. आता तत्पुरुष समासामध्ये जे पूर्ण समस्त पदाचं लिंग आहे किंवा वचन आहे हे कशावरून ठरतं? तर उत्तर पदाचं जे पण लिंग वचन आहे ते पूर्ण समस्त पदाचं लिंग वचन असतं. तत्पुरुष समासाचे 5 प्रकार होतात. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, कर्मधारेचाच एक प्रकार आहे द्विगु समास, त्याच्यानंतर नय तत्पुरुष, उपपद तत्पुरुष. ठीक आहे. आणि पुढे प्रादि तत्पुरुष, अलग तत्पुरुष ते पण त्याचे प्रकार आहेत, पण ते आपण नाही हे करत. म्हणजे आपल्या सिलेबसला प्रादि तत्पुरुष, अलग तत्पुरुष नाहीये. तर आपण फक्त उपपद तत्पुरुष, नय तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु आणि विभक्ती तत्पुरुष एवढेच समास तत्पुरुष मधले अभ्यासणार आहेत. आता पहिला जो समास आहे त्याच्यातला प्रकार तत्पुरुष समासचा तो आहे विभक्ती तत्पुरुष. आता विभक्ती तत्पुरुष मध्ये काय असतं? तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये 2 पदांमधील जो संबंध आहे तो प्रथमा विभक्ती सोडून इतर विभक्तीने दाखवलेला असतो. प्रथमा विभक्तीचा संबंध विभक्ती तत्पुरुष समासात येत नाही. आता प्रथमा विभक्ती जर सोडून दिली तर एकूण विभक्ती तत्पुरुषचे किती प्रकार पडतील? मग 6 प्रकार पडतील. म्हणजेच द्वितीय ते सप्तमी पर्यंत विभक्ती तत्पुरुष समासाचे 6 प्रकार असतात. तेच विभक्तीवरून मग त्यांना नावं दिलेले द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष असे एकूण 6 समास पडतात. आता याच्यामध्ये बघा तेच समोर सांगितलेलं आहे की हा जो नियम आहे प्रथमा विभक्ती सोडून अन्य विभक्तीने असतो दाखवलेला असतो समस्त समासांमधला संबंध. त्याच्या आधारावर द्वितीय ते सप्तमी असे 6 प्रकार त्याचे होतात. विग्रहामध्ये जी पहिल्या पदाची विभक्ती असते त्याच्यावरून समासाला त्या विभक्तीचं नाव दिलं जातं. जसं द्वितीय तत्पुरुष जर का असेल तर विग्रहामध्ये पूर्वपदाची विभक्ती कोणती येणार? इथे काय म्हटलंय? विग्रहामध्ये पहिल्या पदाची जी विभक्ती असते त्यावरून त्या समासाला त्या विभक्तीचं नाव दिलं जातं. म्हणजेच द्वितीय तत्पुरुष समास आहे त्याचा विग्रह केला आपण, एक पूर्वपद तयार केलं आणि एक उत्तरपद तयार झालं. तर पूर्वपदाची विभक्ती कोणती येईल त्याच्यामध्ये? द्वितीय तत्पुरुष समासाच्या विग्रहात द्वितीय येईल. सेम तसंच तृतीय तत्पुरुष मध्ये राहील, सेम तसंच चतुर्थी मध्ये राहील, सेम तसंच पंचमी मध्ये, षष्टी सप्तमी मध्ये तसंच राहणार. पूर्वपदाची विभक्ती हेच त्या समासाच्या नावावरून राहणार. पूर्वपदाची जी विभक्ती राहील त्यावरून त्या समासाला त्या विभक्तीचं नाव दिलं जातं. बघा आता पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष मध्ये पहिला प्रकार आहे द्वितीय तत्पुरुष.
आता द्वितीय तत्पुरुष समास कधी कधी होतो, तर उत्तर पदामध्ये जर का श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त, आपन्न यासारखे शब्द असतील, त्याचं सूत्रच आहे द्वितीया श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्नैही. म्हणजेच काय, तर द्वितीय तत्पुरुष समास कधी होणार, उत्तर पदामध्ये श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त आणि आपन्न हे शब्द जर का उत्तर पदामध्ये असतील, तर त्यावेळेस पूर्वपदाची द्वितीय विभक्ती होईल आणि त्या ठिकाणी तो समास हा द्वितीय तत्पुरुष म्हणून ओळखला जाईल. जसं इथे बघा उदाहरण दिलेलं आहे, कल्पनातीत, कल्पनातीत उत्तर पदामध्ये आले अतीत, म्हणून पूर्वपदाची विभक्ती कोणती येईल, कल्पनाम. द्वितीय विभक्ती कल्पनाम अतीत, कल्पनेच्या पलीकडे, कल्पनातीत. अतीत शब्द आल्यामुळे तिथे द्वितीय तत्पुरुष झाला. तसंच गतम, गत शब्द आलाय, गत शब्द आल्यामुळे द्वितीय तत्पुरुष होणार. आत्मगतम, आत्मगतमचं होईल आत्मानं गतम, आत्मानं गतम, गतम शब्द आल्यामुळे तिथे द्वितीय तत्पुरुष झाला. तसंच आणखी एक उदाहरण बघा, कृष्णश्रीत, कृष्णश्रीत, काय होईल तिथे विग्रह, कृष्णमाश्रितः, कृष्णम श्रीत, कृष्णाश्रित नाही, ते कृष्णश्रित आहे, म्हणून आश्रित नाही होणार, श्रितच राहील फक्त, कृष्णश्रितच होईल कृष्णम श्रीत. कृष्णम द्वितीय आली. आता एक तर तुम्ही वरती अनुस्वार पण देऊ शकता किंवा कृष्णम लिहिताना मचा पाय तोडला तरी चालेल. तसंच दुःखातीत, दुःखातीत, दुःखमतीत, दुःखमतीत. सुखम प्राप्त, सुखम प्राप्त, काय येईल, हा विग्रह आहे का समजतं पद आहे, विग्रह, सुखप्राप्त, विग्रह आहे, त्याचं समजतं पद तयार करायचंय. सुखम प्राप्तचं काय येईल, सुखप्राप्त, सुखप्राप्त, मधला जो विभक्ती ती काढून टाकली आपण, सुखप्राप्त. तसंच दुःखापन्न, दुःख आपन्न, दुःखम आपन्न, ठीक आहे. आणखी एक कोष्ठगत, कोष्ठगत, ओष्ठमगत, कोष्ठमगत. ठीक आहे, कळाली ही हे कळालं द्वितीय तत्पुरुष समास. कोणते कोणते शब्द लक्षात ठेवणार, द्वितीय तत्पुरुष कशावरून ओळखणार, उत्तर पदामध्ये कोणते शब्द असले पाहिजे, श्रित, अतीत, पतित, गत, प्राप्त, आपन्न, श्रित, अतित, पतित, गत, प्राप्त, आपन्न आणि अत्यस्त हे शब्द जर का उत्तर पदात असतील तर त्या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष समास होईल. ठीक आहे, पुढचा जो प्रकार आहे तो आहे
तृतीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष. आता तृतीय तत्पुरुषमध्ये काय होतं, तर पूर्वपद जे असतं ना ते कर्तृवाचक असतं किंवा मग करणवाचक असतं. आणि उत्तरपद जे असतं ते कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असतं. कर्मणी भूत विशेषण म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्यय प्रकरण बघणार तर त्यावेळेस एक प्रत्यय येतो, त प्रत्यय येतो. तो त प्रत्यय जो असतो ना तो कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण दाखवतो. तर तो त प्रत्यय लागून तयार झालेलं त्या ठिकाणी ते हे असतं, उत्तरपद असतं. जसं आता इथे बघा, दैव रक्षितः. दैव रक्षितः ह्याच्यामध्ये काय आलं, याचा अर्थ काय होतो दैवरक्षितचा, तर देवाद्वारे रक्षण केलेला. देवाद्वारे रक्षण केलेला. आता इथे पूर्वपद काय कर्तृवाचक आहे आणि उत्तरपद हे कर्मणी भूतकालवाचक विशेषण आहे. कारण देवाद्वारे रक्षण केलेला असा अर्थ होतोय तिथे, म्हणून तिथे त्याचा विग्रह होताना होईल दैवेन रक्षितः. इथला दैवेन जो येतो कर्तृवाचक दैवेन, दैवेन रक्षितः देवाद्वारे रक्षण केलेला. तसंच नखभिन्न. नखभिन्न अर्थ झाला नखैही भिन्न, नखांनी वेगळा केलेला, नखैही भिन्न. तसं शर्करा मिश्रित. शर्करा मिश्रित, साखरेने मिश्रित म्हणून येणार शर्करया मिश्रित. क्रोधाविष्ट. क्रोधाविष्ट, क्रोधाने आविष्ट. आविष्ट म्हणजे क्रोधाने त्याला असं, जो क्रोधाने भरलेला आहे, क्रोधाचा आवेश ज्याच्यामध्ये आहे तो क्रोधाने आविष्ट, म्हणून क्रोधेन आविष्ट. शंकुलाखंड. शंकुलाखंड, शंकुला म्हणजे कोयता, शंकुलाखंडचा अर्थ होतो कोयत्याने केलेला तुकडा, म्हणून शंकुलया खंड. इथे शंकुला शब्द जो येतो करणवाचक आहे. तुकडा केलाय पण तुकडा करण्याचं साधन हे शंकुला आहे, म्हणून त्या ठिकाणी शंकुला शब्दाची तृतीय आली. शंकुलया खंड, तृतीय तत्पुरुष त्याच्यामुळे झाला. धान्यार्थ. आता इथे जो अर्थ शब्द आलेला आहे त्याचा अर्थ शब्दाचं मिनिंग होतं पैसा. तर धान्याद्वारे मिळवलेला पैसा, धान्याने मिळवलेला पैसा, म्हणून येणार धान्येन अर्थ. तर हरित्रात. हरिद्वारे रक्षण केलेला, त्याचं येईल हरिना त्रात. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी एक तर कर्तृवाचक किंवा करणवाचक पूर्वपद असतं आणि उत्तरपद जे असतं ते भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असतं. दुसरा नियम काय आहे, उत्तरपदामध्ये पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त, युत यासारखे शब्द असतील त्यावेळेस सुद्धा तृतीय तत्पुरुष समास होईल. पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त, युत यासारखे शब्द असताना. जसं बुद्धिहीन, बुद्धीने हीन म्हणून येणार बुद्ध्या हीन, बुद्धीने हीन. सदृश शब्द आलेला आहे, मातृसदृश, आईसारखा. सदृश शब्दामुळे त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष झाला, मात्रा सदृश. मासपूर्व, पूर्व शब्दामुळे तिथे तृतीय तत्पुरुष समास होणार, मासेन पूर्व, महिन्याच्या आधी. नंतर युक्त, विद्यायुक्त, विद्येने युक्त, युक्त शब्दामुळे तृतीय तत्पुरुष, विद्यया युक्त. विद्यायुक्तच होईल विद्यया युक्त, विद्येने युक्त. अशा प्रकारे तिथे तृतीय तत्पुरुष समास होत असतो. ठीक आहे. बघा आणखीन उदाहरण. धनहीन. काय होईल विग्रह, धनेन हीनः. धनेन हीनः.
नंतर अग्निदग्ध. अग्निदग्ध. काही अग्नि शब्दाची तृतीया. अग्निशब्द कशाप्रमाणे चालेल? कोणता पाठ केलेला आहे? प्रथम इकारांत मध्ये कवीनुसार चालतो अग्निशब्द. अग्निना दग्ध. अग्निना दग्ध. अग्निना दग्ध. शरविद्ध. शरविद्ध. शर म्हणजे बाण आणि विद्ध म्हणजे घायाळ. बाणाने घायाळ झालेला. विद्ध म्हणजे टोचलेला. ज्याला बाण टोचलाय त्याला म्हणतो विद्ध. घायाळ असा शब्द त्याला आपण वापरतो मराठीमध्ये. बाणाने घायाळ. शरविद्ध. काय होईल समास विग्रह? शरेन विद्ध. सर्पदष्ट. सापाद्वारे दंश झालेला. सर्पदष्ट. काय होईल विग्रह? सर्पेण दष्ट. सर्पेण दष्ट. बरोबर. सर्पेन दष्ट. सर्पेन दष्ट. तसंच पित्रायुक्त. 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 पित्राया युक्त. आता हा विग्रह एकच समस्त पद आहे. पित्रायुक्त. काय? पित्रा. पित्रा शब्द आहे. पित्रा कोणती विग्रह येतो? मूळ शब्द काय त्याचा? पितृ शब्दाची तृतीया येते पित्रा. काय येणार मग? पित्रायुक्तचं समस्त पद काय येईल? पितृयुक्त. बरोबर. पितायुक्त. पितृयुक्त. पितृ. मूळ शब्द पितृ आहे त्याचा. पितृयुक्त. हा सर. ठीक आहे. ही होती तृतीया तत्पुरुष समास.
कळाला हा समास? काय असणार आहे या समासामध्ये? पूर्वपद दोन कंडिशन आहे. पूर्वपद काय असेल? पूर्वपद काय असलं पाहिजे? एक तर कर्तृवाचक असलं पाहिजे किंवा मग करणवाचक असलं पाहिजे. काय असतं कर्तृवाचक आणि करणवाचक म्हणजे नेमकं काय असतं बरं? कर्तृवाचक आणि करणवाचक हे कळलं का? पूर्वपद कर्तृवाचक असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, किंवा करणवाचक असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे? क्रियेशी त्याचा काय संबंध असतो कर्तृ आणि करणचा? आपण कारक प्रकरण बघितलं बघा, त्याच्यामध्ये करण आणि कर्ता ह्या दोन गोष्टी बघितल्या होत्या. काय असतो करण, काय असतं आणि कर्ता काय असतं? क्रियेशी काय संबंध असतो त्याचा? कर्ता कोणाला म्हणतो आपण? जो कर्म करतो. कर्म करणार. जो क्रिया करतोय तो कर्ता. आणि करण काय असतं? करण ज्याच्या साधन साहाय्याने असतं. साधन असतं करण, क्रियेचं साधन. मग आता याच्यामध्ये पूर्वपद कर्तृवाचक किंवा करणवाचक असणार आहे. म्हणजेच पूर्वपदाद्वारे आपल्याला काय कळणार आहे? पूर्वपदाद्वारे काय कळणार आहे? एक तर तो कर्ता आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्वपद जे दिलं एक तर ते कर्ता आहे किंवा मग ते क्रियेचं साधन आहे. जसं शंकुलाखंड, याच्यामध्ये शंकुला हे काय आहे? क्रियेचं कर्ता आहे का क्रियेचं साधन आहे? साधन आहे. आणि देवरक्षितः मध्ये देव हे काय आहे? कर्ता आहे का क्रियेचं साधन आहे? करता. कर्ता आहे. ठीक आहे, हे कळलं. कर्तृवाचक काय असतं आणि करणवाचक काय? पूर्वपद एकतर क्रियेचा कर्ता असणार आहे किंवा मग ते क्रियेचं साधन असणार आहे. त्यातल्या त्यात आपण ते पुढे उत्तरपद जे आहे ते कर्मणी भूतकालवाचक आहे म्हणून तो कर्ता असणार आहे तृतीयामध्ये येऊन. हे झालं. नंतर दुसरा आणखी नियम काय बघितला? उत्तरपदामध्ये काही शब्द असले तर आपण त्या ठिकाणी डायरेक्ट तृतीय तत्पुरुष समास करतो. कोणते कोणते शब्द? पूर्व सदृश तुल्य समहीन युक्त युत. पूर्व सदृश तुल्य सम हीन युक्त युत हे शब्द जर का असतील तर त्या ठिकाणी आपण तृतीय तत्पुरुष समास करतो. ठीक आहे. नंतर बघा आता एवढं कळलं, हा तृतीय तत्पुरुष समास कळाला. हे शब्द पूर्व सदृश तुल्य सम हीन युक्त युत हे शब्द जर का आले तर तृतीय तत्पुरुष करायचा. उत्तरपद जर का त प्रत्ययवालं असेल तर त्या ठिकाणी, आणि त्यावेळेस पूर्वपद हे एक तर कर्तावाचक किंवा करणवाचक असणार आहे, त्यावेळेस आपण तिथे तृतीय तत्पुरुष समास करणार. आता हे उत्तरपद कर्मणी भूतकाळवाचक म्हणजे नेमकं काय असतं? तर ज्यावेळेस प्रत्यय प्रकरण शिकणार त्यावेळेस आणखीन एक जास्त तुम्हाला समजेल. पण आतापर्यंत एवढंच लक्षात ठेवा, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण हे तृतीय तत्पुरुष समासात उत्तरपदात असतं, म्हणजेच त प्रत्ययवालं शब्द. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा प्रकार जो येतो तो आहे चतुर्थी तत्पुरुष. चतुर्थी तत्पुरुष समास. चतुर्थी तत्पुरुष मध्ये काय असतं तर त्याचं सूत्र दिलेलं आहे, चतुर्थी तत् अर्थार्थ बलिरहित रक्षितैः. बलिहित सुखरक्षितैः म्हणजेच काय असणार? चतुर्थी पदामध्ये जी तयार होणारी वस्तू आहे आणि
ती ज्या पदार्थापासून बनते तो मूळ पदार्थ, ह्या अर्थांच्या गोष्टींचा जो तत्पुरुष समास आहे तो चतुर्थी तत्पुरुष समास होणार. जसं घटमृत्तिका, याच्यामध्ये घट ही एक गोष्ट आहे, मृत्तिका ही एक गोष्ट आहे. घट म्हणजे मटकं आणि मृत्तिका म्हणजे माती. आता घटमृत्तिकामध्ये जो समास विग्रह होणार आहे, घट हा मडकं आहे, मडकं तयार कशापासून होते तर मातीपासून होते. तर त्या दोघांचं जो समस्त पद तयार होतंय ते त्या दोघांमधला जो संबंध आहे तो आपण चतुर्थीने दाखवणार. घटमृत्तिका म्हणजे घटाय मृत्तिका, मटक्यासाठी असलेली माती. घटमृत्तिका मटक्यासाठी असलेली माती, घटाय मृत्तिका. तसंच मूर्तिपाषाणः, मूर्तिपाषाणः म्हणजे मूर्तीसाठीचे पाषाण, म्हणून त्या ठिकाणी मूर्ती शब्दाची चतुर्थी येणार मूर्तये पाषाणः. मूर्ती कशापासून तयार होते तर पाषाणपासून. तर त्या दोघांमधला जो संबंध आहे तो चतुर्थीने दाखवणार, मूर्तीसाठी पाषाण. तसंच युपदारू, युपदारू, दारू म्हणजे लाकूड, आणि तो लाकूड कशासाठीचं लाकूड तर युप म्हणजे यज्ञाचा जो खांब असतो, यज्ञाच्या खांबाला युप म्हटलं जातं. तर ते यज्ञाच्या खांबासाठी असलेलं लाकूड म्हणजे युपदारू, म्हणून त्या ठिकाणी युपाय दारू, युपाय यज्ञाच्या खांबासाठी असलेले लाकूड म्हणजे युपदारू, युपाय दारू, युपदारूचा विग्रह होईल युपाय दारू. त्याच्यानंतर आणखीन चतुर्थी तत्पुरुष कुठे होणार तर साठी ह्या अर्थाने जर का अर्थ शब्द आलेला असेल उत्तरपदामध्ये, साठी ह्या अर्थाने जर का अर्थ शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास होतो. मग ज्यावेळेस विग्रह करतो आपण त्यावेळेस तो जो अर्थ शब्द आहे तर त्या अर्थ शब्दाऐवजी जे पण विशेष्य आहे त्याच्या लिंगानुसार इदम सर्वनामचं योग्य ते रूप आपण वापरतो, किंवा कधी कधी इति हे अव्यय पण वापरलं जातं. आता इदम सर्वनामाचे रूप कोणते आहेत, इदम सर्वनामाचे रूप पाठ केले ते ना. इदम सर्वनाम पुल्लिंग एकवचन काय असतं, अयम. अयम. स्त्रीलिंग एकवचन काय असतं, इयम. इयम. आणि नपुंसकलिंगी काय असतं, इदमच असतं. त्याच्यानुसार आपण इदम सर्वनामचं योग्य ते रूप बघतो विशेष्याच्या लिंगानुसार. आता कसं कळणार विशेष्याचं लिंग वचन कोणतं आहे तर बघा इथे उदाहरणावरून कळेल थोडं. जसं सुखार्थ, सुखार्थ इथे विसर्ग आलेला आहे अर्थ नंतर. मग ज्यावेळेस विसर्ग आलेला आहे आणि अकारांत आहे तर त्यावेळेस कळतं आपल्याला की ते पुल्लिंगी आहे. मग त्याचा विग्रह ज्यावेळेस करणार तर सुख शब्दाची चतुर्थी घेणार आणि अर्थच्या जागी इदम सर्वनामचं पुल्लिंगी रूप लावणार. मग विग्रह कसा होईल, सुखाय अयम, सुखार्थच होईल सुखाय अयम. तसंच सुखार्था, सुखार्था या ठिकाणी बघा आकारांत आलेलं आहे, आकारांत. तर ज्यावेळेस आकारांत असतो शब्द समस्त पद त्यावेळेस ते स्त्रीलिंगी राहणार. मग त्यावेळेस काय करणार, सुख शब्दाचं चतुर्थी एकवचनचं रूप घेणार आणि अर्थाच्या जागी इदम सर्वनामचं स्त्रीलिंगी रूप घेणार. इदम सर्वनामचं स्त्रीलिंगी रूप येतं इयम. मग विग्रह कसा होईल, सुखाय इयम. तसंच सुखार्थम, सुखार्थम ह्या ठिकाणी ज्यावेळेस शेवटी म आलेला आहे पाय तुटलेला, तर जो पाय तुटलेला म आहे तो नपुंसकलिंगी दर्शवतो. तर सुखार्थम हे नपुंसकलिंगी आहे. मग त्याच्यावरून आपण सुख शब्दाची चतुर्थी करणार आणि अर्थमच्या जागी विग्रहामध्ये इदम सर्वनामचं नपुंसकलिंगी रूप. तर सुखाय इदम असं त्याचा विग्रह होईल. सुखार्थ, सुखार्था, सुखाय इयम, सुखार्था, सुखाय इयम आणि सुखार्थम सुखाय इदम. तसंच बघा आणखीन विग्रह कसा होईल, रक्षार्था, रक्षार्था काय विग्रह होईल याचा, रक्षार्था
रक्षाययम. रक्षायै यम. कशाप्रमाणे चालणार रक्षा शब्द? कोणत्या शब्दाप्रमाणे चालतो? आकारांत आहे ना, मालाप्रमाणे चालतो रक्षा शब्द. माला. मालाप्रमाणे. तसंच द्विजार्थ हो. द्विजार्थ हो. समस्त पदाचं लिंग कोणतं आहे? समस्त पुल्लिंग. पुल्लिंगी. मग विग्रहामध्ये कोणतं येणार? पुल्लिंगी रूप येणार इदमचं. द्विज शब्दाची चतुर्थी आणि इदमचं पुल्लिंगी रूप. काय होईल विग्रह? द्विजार्थ हो. द्विज शब्द कशाप्रमाणे चालतो? राम प्रमाणे चालतो. राम किंवा देव प्रमाणे चालतो. द्विजाय. पुढे द्विजाय अयम. अयम. द्विजाय अयम. द्विजार्थ हो. द्विजाय अयम. रक्षार्थम. रक्षार्थम. रक्षाय अयम. अयम येणार का? रक्षार्थम. न. इदम इदम. यम. यम पण नाही येणार ना. हे इथे कोणतं लिंग आहे? इदम येणार सर इदम. नपुंसकलिंग. इदम. रक्षायै इदम. धनार्थ हो. काय येणार धनार्थ हो? धनार्थ हो. आधी हे धनाय अयम. धनाय अयम. ठीक आहे. कसं ओळखणार? जर का शेवटी विसर्ग असेल तर कोणतं लिंग राहील तिथे? पुल्लिंगी. पुल्लिंगी. म्हणजे विग्रहामध्ये काय येणार? अयम. जर का आकारांत असेल तर स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. स्त्रीलिंग. इयम. विग्रहामध्ये काय येणार? इयम. आणि जर का म असेल शेवटी तर नपुंसकलिंगी. विग्रहामध्ये काय येईल? इदम येणार. इदम. तर पुल्लिंगीसाठी अकारांत आणि विसर्ग असला पाहिजे काय? अकारांत आणि विसर्ग असला पाहिजे. ओके. याचा अर्थ काय होतो? सुखार्थ हो. म्हणजे सुखासाठी हे. सुखासाठी हे काय? उद्यम. नंतर सुखार्था. सुखार्था म्हणजे सुखासाठी
आता सगळ्याचा अर्थ तोच होतो, सुखासाठी हे, तर सुखासाठी ही, मग काय तर क्रीडा, सुखार्थम तर सुखासाठी हे, तर काय धनम, तर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक कोणत्या तरी दुसऱ्या शब्दासाठी ते आपण शब्द वापरत असतो, त्याचा विग्रह तसा होतो. नंतर आणखीन काही चतुर्थी तत्पुरुष समासाची उदाहरणे इथे. भूतबली. भूतबली म्हणजे प्राण्यांकरिता असलेला घास, भूतबली. मग त्याचा विग्रह होतो भूतेभ्यः बली. तपोवनम, तपासाठी असलेले वन. तप शब्दाची चतुर्थी होती तपसे वनम, तपस शब्द आहे चतुर्थ सकारण. गुरुदक्षिणा, गुरूंकरिता दक्षिणा, म्हणून गुरुसाठी दक्षिणा, तर गुरु शब्दाची चतुर्थी गुरवे दक्षिणा. तर गोहितम, गायीकरिता हितकारक, गाई शब्दाची चतुर्थी गवे हितम. श्रीकृष्णार्पणम, श्रीकृष्णाला अर्पण, म्हणून श्रीकृष्णाय अर्पणम, चतुर्थी तत्पुरुष. हे अशा प्रकारचे काही समास होतात. ठीक आहे. याच्यामध्ये जो अर्थ शब्द आहे, अर्थ शब्दायोगी होणारा जो समास आहे तो लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये चेंजेस होऊन येऊ शकतात. कळालं हे चतुर्थी तत्पुरुष समास. गोहितम प्रमाणेच पुढे गोसुखम, गोरक्षितम अशा प्रकारचे समास येतात. गोसुखमचं काय होईल विग्रह? जसं गोहितमचा विग्रह होतो गवे हितम. गोसुखमचा विग्रह काय होईल? गवे सुखम. गवे सुखम. गोरक्षितम, गोरक्षितम म्हणजे गायीकरिता रक्षण केलेले, त्याचा विग्रह काय होईल? गोरक्षितमचा काय विग्रह होईल? जसं इथे होतोय तसं गवे रक्षितम. गवे रक्षितम. गवे रक्षितम. ठीक आहे. हा आहे चतुर्थी तत्पुरुष समास. कळालं सगळ्यांना चतुर्थी तत्पुरुष समास? पुढचा जो प्रकार आहे तो आहे पंचमी तत्पुरुष. तर पंचमी तत्पुरुष मध्ये काय असतं? तर भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त, पतित, इतर, परांगमुख याच्यासारखे शब्द जर का उत्तरपदामध्ये असतील तर त्यावेळेस तिथे पंचमी तत्पुरुष समास होतो. जसं व्याघ्रभीत, भीत शब्द आलेला आहे, भीत. भय, भीत ही आपण याच्यात पण बघितलं होतं, विभक्तीमध्ये पण बघितलं होतं. भय, रक्षित, भीत याच्यासारखे शब्द जर का असतील तर त्या ठिकाणी पंचमी होते. तर सेम इथे पण आहे पंचमी भयेन, हे त्याचं सूत्र आहे. तर भय शब्दाच्या योगे त्या ठिकाणी पंचमी तत्पुरुष समास होतो. भीत, व्याघ्रभीत वाघापासून घाबरलेला, तर व्याघ्रात भीत, व्याघ्र शब्दाची पंचमी. सेवा निवृत्त, सेवेपासून निवृत्त म्हणून सेवा शब्दाची पंचमी सेवायाः निवृत्त. वृक्षपतित, झाडापासून पडलेला किंवा झाडावरून पडलेला, तर वृक्षात पतित, वृक्षात पतित. पापमुक्त, पापात मुक्त, पापापासून मुक्त झालेला. चोरभयम, चोराचे भय किंवा चोरापासून भय, म्हणून त्या ठिकाणी पंचमी होणार चोरात भयम. स्तोकान्मुक्त, स्तोकात मुक्त. स्तोक म्हणजे थोडक्यात, मुक्त म्हणजे सुटलेला, थोडक्यात सुटलेला, स्तोकान्मुक्त.
तर अशा ठिकाणी पंचमी होते. जसं आणखीन काही उदाहरण बघा, मरण भीत, मरणाभीत असं करावं लागेल. काय होईल त्याचं विग्रह? किंवा मग असं मरण भयम करावं लागेल. मरण भयम काय येईल? मरण भयम काय होईल त्याचा विग्रह? मरणात भयम. मरणात भयम. रोगमुक्त, रोगमुक्त, रोगात मुक्त. रोगात मुक्त, रोगात मुक्त. अश्वपतित, अश्वपतित, अश्वात पतित. अश्वात पतित. नंतर सिंहभीत, सिंहभीत. काय येणार? सिंहभीत, सिंहात भीत. सिंहात भीत. सिंहात भीत. ठीक आहे, हे शब्द कळाले. पंचमी तत्पुरुष समास कधी होणार? उत्तर पदामध्ये कोणते शब्द असले पाहिजे? भयभीत, भय, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त. भय, भीत, त्रस्त, निवृत्त त्यासारखे शब्द असतील तर पंचमी तत्पुरुष समास होतो. मुक्त, पतित, मोस्टली भय, भीत यासारखे शब्द आणि यांच्याच प्रकारचे उदाहरणं येतात पंचमीसाठी. बाकीचे विमुख, मुक्त, मुक्तमध्ये पण रोगमुक्त, व्याधीमुक्त अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात, कारण की ते आपल्या संहितामध्ये आलेले आहेत. तर तेवढे हे शब्द लक्षात ठेवायचे. शब्द सर्व पतित शब्द हा द्वितीय तत्पुरुष मध्ये पण येतो ना? हा, त्यावेळेस आहे ना, ह्या ठिकाणी जो पतित शब्द आहे तो वरून पडलेला ह्या अर्थाने, आणि जो द्वितीयामधला पतित शब्द आहे नरक पतित म्हणजे नरकामध्ये पडलेला. तर ह्या ठिकाणी नरकम पतित मध्ये काय होतंय, तो एखाद्या गोष्टीवरून पडत नाहीये किंवा वियोग नाही होते त्या ठिकाणी. नरकम पतित म्हणजे तो नरकामध्ये जातोय, नरकाच्या जवळ जातोय. ज्या ठिकाणी वियोग घडतोय ना त्या ठिकाणी पंचमी करायची, पंचमी तत्पुरुष. ओके. अश्वपतित मध्ये त्याचा अश्वापासून वियोग घडतोय. अश्वात पतित, अश्व वेगळा होतोय आणि जो पण पडतोय अश्वापासून तो वेगळा होतोय. वियोगाच्या ठिकाणी पतित शब्दाच्या वेळेस पंचमी तत्पुरुष करायचा, आणि जिथे वियोग नाही होते तिथे द्वितीय तत्पुरुष करायचा. ठीक आहे. ओके.
आता पंचमी तत्पुरुष समास. हे शब्द लक्षात ठेवायचे. हे शब्द जर का उत्तरपदामध्ये दिसले तर तिथे पंचमी तत्पुरुष करायचं. नंतर पुढचा समास येतो षष्ठी तत्पुरुष. सगळ्यात कॉमन समास आणि सगळ्यात जास्त उदाहरणं असलेला समास षष्ठी तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष मधला सगळ्यात जास्त उदाहरणं असलेला समास आहे षष्ठी तत्पुरुष. आता याच्यामध्ये काय असतं, समासातील दोन पदांमध्ये ना संबंध दर्शवलेला असतो. एक तर तो अवयवी भाव संबंध असेल किंवा सेव्य सेवक भाव संबंध असेल किंवा नातं दाखवलेलं असतं, मालकी संबंध दाखवलेला असतो. स्क्रीन दिसत नाही आणि आवाज पण व्यवस्थित येत नाही. दिसते स्क्रीन आता? हा सर दिसते. आता षष्ठी तत्पुरुषमध्ये काय दाखवलेलं असतं, संबंध. एक तर अवयवी भाव संबंध असतो किंवा सेव्य सेवक म्हणजे सेवक आणि मालक असा संबंध असतो किंवा नातं दाखवलेलं असतं किंवा मग स्वामित्व भाव संबंध असतो. तर अशा प्रकारचे संबंध ज्या ठिकाणी दाखवले जातात त्यावेळेस तिथे षष्ठी तत्पुरुष समास होतो. तसं बघा, राजपुत्र, राजपुत्र म्हणजे राजाचा मुलगा, त्या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष झाला. राज्ञः पुत्र, राजाचा मुलगा. वृक्षपर्णानी, वृक्षपर्णानी म्हणजे झाडाची पाने. तर वृक्षाणाम पर्णानी, झाडाची पाने. त्या ठिकाणी एक तर वृक्षस्य पर्णानी किंवा वृक्षाणाम पर्णानी. वृक्षाणाम बहुवचन आहे. नदी प्रवाह, नदीचा प्रवाह. मग त्या ठिकाणी नदीचा म्हणून त्या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष झालं. नद्याहा प्रवाह, नदीचा प्रवाह. पितृगृहम, वडिलांचे घर म्हणून त्या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष. पितुः गृहम. चा ची चे हे प्रत्यय ज्यावेळेस आपल्याला अर्थ लावताना लागतात त्यावेळेस त्या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समास होतो. आणखीन बघा, देवपती, देवपती. देवपती म्हणजे सर्व देवांचा प्रमुख. देवपती किंवा गणपती. काय होईल यांचे विग्रह? आता ज्यावेळेस आपण सर्व देवांचा प्रमुख म्हणतोय तर आपण देव शब्दाचं षष्ठी घेताना बहुवचन घेणार का एकवचन घेणार? बहुवचन. मग विग्रह कसा होईल त्याचा? देवपती याचा विग्रह कसा होईल? देवानाम देवानांपती. गणपतीचा विग्रह कसा होईल? गणानामपती गणानांपती. तर देवपूजा, देवपूजा. आता इथे देवपूजा शब्द जो आहे तिथे विग्रह करताना एका देवाची पूजा असं पण होऊ शकतं, अनेक देवांची पूजा असं पण होऊ शकतं. काय होईल विग्रह? देवस्य पूजा देवस्य पूजा. सुखस्य भोगः,
मध्ये आहे ना वेगळं होईल. सुखस्य भोग. सुखभोग. सुखभोग. रामभक्त. रामभक्त. रामस्य भक्त. रामस्य भक्त. रामस्य भक्त. ठीक आहे, कळला हा समास. षष्ठी तत्पुरुष समास शेवटचा प्रकार आहे षष्ठी तत्पुरुष समास. आणि त्याच्या पुढचा शेवटचा प्रकार आहे तो सप्तमी तत्पुरुष. आता त्याच्यामध्ये एकच फक्त आपण ते बघितलं होतं, कुशल, शौंड यासारखे शब्द असतील तर तिथे सप्तमी येते. सेम सारखा नियम इथे पण आहे की उत्तर पदामध्ये स्थित, मग्न, पर, कुशल, रत याच्यासारखे शब्द असतील तर त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास होतो. जसं मार्गस्थित, स्थित, मग्न, पर, कुशल. मार्गस्थित, मार्गामध्ये स्थित, मार्गे स्थित, मार्गे सप्तमी आली. क्रीडापटू, क्रीडेमध्ये निष्णात, तर क्रीडायाम पटू. रत, रत म्हणजे रममाण असलेला. कार्यरत, कार्यामध्ये रममाण असलेला, तर त्या ठिकाणी येईल कार्यरत किंवा कार्येषु रत. मध्ये या शब्दामुळे तिथे सप्तमी होते. ध्यानमग्न, ध्यानामध्ये मग्न असलेला, तर ध्याने मग्न. व्यसनासक्त, व्यसनामध्ये आसक्त असलेला, तर व्यसने आसक्त. अक्षशौंढ, अक्षेषु शौंढ. अक्ष म्हणजे फासे, आणि फासे खेळण्यात जो कुशल आहे तो शौंढ. अक्षेषु शौंढ. नृत्यकला निपुणा, नृत्यकलेमध्ये निपुण असलेली, म्हणून त्या ठिकाणी नृत्यकला निपुणाचा विग्रह होईल नृत्यकलायाम निपुणः. आणि काव्यकुशलः, काव्यांमध्ये कुशल, काव्येषु कुशलः. कुशल, शौंड, पटू, निष्णात, निपुण याच्यासारखे शब्द असतील, मग्न, रत याच्यासारखे शब्द जर का असतील तर त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास होतो. ठीक आहे, पण त्याचं जो सूत्र आहे ते पण आहे सप्तमी शौंड. सर कोणतं वचन घ्यायचंय कसं कळतंय? आता त्या ठिकाणी त्याचा अर्थ बघायचा. आता काव्य कुशल म्हटल्यावरती एका काव्यामध्ये कुशल तर नसेल, तो खूप सारे काव्यांमध्ये कुशल असेल तर त्याला आपण काव्य कुशल म्हणून त्या ठिकाणी काव्येषु कुशल. आता नृत्यकला निपुण असं जर का म्हटलं तर नृत्यकला ही एकच कला आहे, तिच्यामध्ये निपुण म्हणून नृत्यकलायाम निपुण. कुठे बहुवचन लागते त्याचा अर्थ लावताना बघायचा, अर्थानुसार त्याच्यानुसार वचन ठरवायचं. कार्यरतचं कार्य सांगा सर. तर कार्यरत मध्ये काय आहे, तो एका कार्यामध्ये पण मग्न असू शकतो, अनेक कार्यांमध्ये पण मग्न असू शकतो, जो पण ज्याच्यासाठी पण कार्यरत शब्द वापरलेला आहे. मग त्या ठिकाणी आपण कार्यरत असं पण घेऊ शकतो, आणि कार्येषु रतः कामांमध्ये व्यस्त, त्या ठिकाणी कार्येषु रतः असं पण घेऊ शकतो. ठीक आहे. हो सर. जसं युद्धमग्न काय होणार त्याचं, युद्धमग्न. युद्धयाम मग्न. युद्धयाम कसं काय येणार, युद्ध शब्द पुल्लिंगी आहे ना, नाही युद्ध शब्द सॉरी नपुसकलिंगी आहे. युद्धम, युद्धे, युद्धानी. बाकीचे नपुसकलिंगमध्ये काय असतं, प्रथमा द्वितीया सारखी असते, पुढचे रूप सगळे देवप्रमाणे चालतात, अकारांतप्रमाणे. अकारांत नपुसक. युद्धेषु मग्न. युद्धे मग्न. युद्धे मग्न, युद्धामध्ये मग्न असलेला, किंवा युद्धेषु मग्न खूप साऱ्या युद्धांमध्ये एकाच वेळेस मग्न असलेला, असं सुद्धा येईल. ठीक आहे, तर हे होते सप्तमी तत्पुरुष. याचे पण स्थित, पटू, रत, मग्न, आसक्त हे शब्द लक्षात ठेवायचे. ते शब्द असतील उत्तरपदात तर त्यावेळेस सप्तमी तत्पुरुष समास होईल. ठीक आहे, कळाला हा समास, सप्तमी तत्पुरुष समास.
ह्या नोट्स मी तुम्हाला पाठवलेल्या आहेत. आता परत एकदा त्या नोट्स ओपन करा आणि एकदा हे सगळे 7च्या 7 समास रिवाईज करा. त्याच्यामधले जे शब्द आहेत उत्तरपदामध्ये येणारे शब्द, ते शब्द तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. मग तुम्हाला ज्यावेळेस डायरेक्ट समोर उदाहरण येईल तर त्यावेळेस लक्षात येईल की कोणता शब्द असल्यावरती कोणता समास करायचा आहे. ठीक आहे. ते शब्द जे आहेत प्रत्येक समासासाठी दिलेले ते शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे. उद्या आता आपण पुढचा जो समास आहे कर्मधारय तो चालू करू.